नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा इतर आरक्षणाबरोबरच 25 ऑगस्टला जी सुप्रीम कोर्टात निर्णायक सुनावणी होते आहे त्यामध्ये चर्चेला येणार आहे. आज जी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली त्यामध्ये 1 सप्टेंबरपर्यंत सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती नाही आहे. मराठा आरक्षणालाही स्थगिती देण्यास कोर्टाने आधीच नकार दिलेला आहे. जैसे थे परिस्थिती आहे. पण 25 ऑगस्टला जी निर्णायक सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार आहे त्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे की सरन्यायाधीशांच्या घटनापीठाकडे मराठा आरक्षणाचा विषय सोपवायचा का, आणि तसं जर का असेल तर मग इतर जे आरक्षणाचे विषय आहेत जसं की तामिळनाडू आरक्षण आहे, 10% सवर्ण दुर्बलांना आरक्षण आहे, 102वी घटना दुरुस्ती आहे, असे जे विषय आहेत त्याबरोबर मराठा आरक्षणाचाही फैसला करायचा का, याबाबतचा महत्त्वाचा निर्णय हा 25 ऑगस्टच्या निर्णायक सुनावणीत घेतला जाऊ शकतो. एकूणच काय, मराठा आरक्षणामुळे इतर आरक्षण जे आहेत त्यावर चर्चा होते आहे का, त्याचबरोबर इतर आरक्षणाबाबत जो निर्णय होईल तोच मराठा आरक्षणालाही लागू होईल का, आणि या पलीकडचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा जो विषय आहे तो जर का सुप्रीम कोर्टानं वैध ठरवला तर मग कापू असतील, गुज्जर असतील, पाटीदार असतील, त्याचबरोबर जाट असतील यांचाही मार्ग त्यांच्या राज्यात सुकर होईल का. एकूणच काय, तर आरक्षणाची नव्यानं चिकित्सा होणार आहे का, यावरच आज चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आहेत, भाजपचे नेते आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे आहेत. याशिवाय आपल्यासोबत ब्राह्मण स्वाभिमानी मंचचे अध्यक्ष दिलीप अलोनी आहेत, ज्यांनी 2014ला मागच्या आघाडी सरकारनं जे आरक्षण लागू केलं होतं अध्यादेशाद्वारे तेव्हा ब्राह्मण समाजाच्या वतीनं आव्हान याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल केली होती. ते दिलीप अलोनी सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत दिल्लीहून सुप्रीम कोर्टाचे वकील, एक अभ्यासक ॲडव्होकेट विशाल जोगदंडे आहेत. तसंच आपल्यासोबत मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत. या सर्वांशी मी चर्चा करणार आहे. मी सुरुवातीला दिलीप अलोनी यांच्याकडे जातोय. दिलीप अलोनी, अनेक मुद्दे आहेत पण एक मुद्दा हा आहे जो तुमच्यासारख्यांच्या तोंडून वारंवार येतोय की मराठा आरक्षणामुळं इतर जे आरक्षण आहे त्याकडे सरकारचं फारसं लक्ष नाही, किंवा मराठा आरक्षणामुळं मराठा समाजासाठी सर्व काही आहे पण इतर जे घटक आहेत समाजातले त्यांच्याकडे दोन्ही सरकारांचं दुर्लक्ष होत आहे. सर, पहिली गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण जे दिलं गेलेलं आहे फडणवीस सरकारने आणि जो आयोग वगैरे नेमला ते सर्वच काही एकूण विश्वासार्ह नाही आहे. कारण की मराठा समाज हा राज्यकर्ता समाज आहे. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा तो समाज आहे आणि शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आणि सामाजिक दृष्ट्या तो पुढारलेला आहे. त्यांच्यामध्ये नक्कीच गरीब लोक आहेत, परंतु आरक्षण हे जे ठराविक आरक्षण आहे जे आपण बॅकवर्ड क्लासला म्हणतो ते शैक्षणिक आणि सामाजिक मागास लोकांनाच मिळू शकतं. आज मला सांगा, महाराष्ट्रात कोणाची हिंमत आहे मराठ्यांना कमी लेखायची? सामाजिक मागासलेलापणा जेव्हा असतो तेव्हा साधारणपणे ती जात खालची मानली जाते, म्हणून त्यांना सामाजिक मागास म्हटलं जातं. आणि दुसरं, शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा मराठा समाज अतिशय प्रगत आहे. त्यांच्यामध्ये नक्कीच गरीब लोक आहेत, परंतु त्यांच्याकरता सवर्ण आरक्षण दिलंय की आता सरकारने, आणि 10% सवर्ण आरक्षण आहे त्याच्यामध्ये ते येऊ शकतात. आणि माझा जो मुद्दा होता नेहमीच की ओबीसी समाजामध्ये जे लोक आज इन्क्लुडेड आहेत त्यांच्यापैकी बरेच जण फॉरवर्ड झालेले आहेत. त्याच्यामुळे नवीन सर्वे व्हायला पाहिजे आणि त्यांना जे मागे राहिलेले आहेत त्यांना इन्क्लूड करायला पाहिजे. आणि तसंच शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबमध्ये सुद्धा सध्या क्रीमी लेअर कॉन्सेप्ट नाहीये. क्रीमी लेअर कॉन्सेप्ट त्यांना लागू केला पाहिजे आणि त्यांच्यातल्याही ठराविक पोटजाती, उदाहरणार्थ असं म्हटलं जातं की महार जातीची बरीच प्रगती झाली आहे, मग त्यांची जर बरीच प्रगती झाली आहे तर त्यांना बाजूला करून इतर SC ST मधल्या लोकांना जास्त संधी मिळाली पाहिजे.
असं माझं म्हणणं आहे. आणि 10 वर्षाने हा सर्वे व्हायला पाहिजे होता, तो अजून झालाच नाहीये. ठीक आहे. आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, विरोधी पक्षनेते आहेत विधान परिषदेचे. प्रवीण दरेकर, उजव्या विचारसरणीच्या लोकांकडनं सातत्यानं आर्थिक निकषावरती आरक्षण लागू करावं, म्हणजे राज्यघटनेनं जे सामाजिक आरक्षण लागू केलेलं आहे त्याला काहीसा विरोध हा दिसतो. तो आता दिलीप अलोनींच्याही बोलण्यातून काही प्रमाणात दिसलाय. एकूण दिसला नाही, पण काही प्रमाणात दिसलाय की आतापर्यंत सामाजिक आरक्षण पुरे, इथून पुढे मात्र आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ज्यामध्ये मराठा आरक्षण सुद्धा आहे. हीच भाजपची भूमिका आहे. नाही, आपण या संदर्भात भाजपनं वारंवार भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारामधील असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली भूमिका त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेली आहे आणि त्यामुळं मराठा समाजाला त्या ठिकाणी शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात या ठिकाणी निर्णय झाला होता. आता आपल्याला या विषयावर चर्चा करण्याचा विषय नाही किंवा ही वेळही नाही की मराठा समाजाला आरक्षण योग्य की अयोग्य. आता आपल्याला मराठा समाजाच्या नेमणुकांना जी स्थगिती दिली त्या निमित्तानं एक मोठा चिंतेचा विषय आज या ठिकाणी सगळ्यांसमोर येऊन ठेपलाय, ज्याच्यामुळे मराठा समाजामध्ये अस्वस्थता त्या ठिकाणी अशी जी आहे आणि त्यावर खऱ्या अर्थानं चर्चा होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता एक आशेचा किरण आपल्याला त्या ठिकाणी आहे की 25 ऑगस्ट रोजी या ठिकाणी एक सुनावणी होणार आहे आणि शेवटची सुनावणी 1 सप्टेंबरला होणार आहे आणि 25 ऑगस्टच्या सुनावणीमध्ये आता आपल्याला एवढीच एक संधी आहे की हे सगळं प्रकरण त्या ठिकाणी खंडपीठाकडे द्या. यावर त्या ठिकाणी आपल्या वकिलांनी, सरकारने त्या वकिलांच्या मार्फत आग्रही राहून त्यात जर आपण यशस्वी झालो तर निदान आपल्याला पुढे या आरक्षणाच्या संदर्भात काहीतरी आशादायक चित्र दिसेल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी दिसते. असे जे या ठिकाणी विषय जरी राजकारणाचा नसला तरी पूर्णपणे या ठिकाणी सरकारचं या सर्व प्रकरणात दुर्लक्ष झालेलं आहे. मी माहिती घेतली की शनिवारी सीएम साहेबांनी या ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आपले वकील पूर्णपणे तयार आहेत, वी आर रेडी अशा प्रकारे सांगितलं. आणि त्यावेळेला त्या बैठकीतले सहभागी मराठा प्रतिनिधी जे होते त्यांनी सांगितले की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे त्या ठिकाणी सुनावणी नको आणि त्याचप्रमाणे फिजिकल सुनावणी व्हावी, कारण हजारो त्या ठिकाणची पानं असतात, विषय असतात. अशा प्रकारची आग्रही मागणी अशी जी त्या बैठकीमध्ये केली गेली आणि आपण बघाल नेमकं उलट झालं. ज्या बैठकीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं वकील तयार आहेत, तेच त्या ठिकाणी वकील पटवालिया यांनी काय सांगितलं कोर्टामध्ये की आमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अजून आलेले नाहीत, आम्ही अजून त्या ठिकाणी आमची तयारी नाही, प्रिपेअर नाही. जर या ठिकाणी आपण एका बाजूला सांगता 100% आम्ही तयार आहोत आणि त्याच वेळेला सांगत असेल की आमच्याकडे डॉक्युमेंट्स नाही, सेक्रेटरीशी आमचा संवाद झालेला नाही, प्रॉपर कोविड सारखी परिस्थिती आहे, तर मला वाटतं सरकारनं या विषयांकडे त्या ठिकाणी किती गांभीर्याने लक्ष दिलं हे आज राज्यातील जनतेसमोर त्या ठिकाणी आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आशिष आता आमच्या समोर एक भीती आहे, एक चिंतेचं वातावरण आज मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी आहे. नेमकं आता या मराठा आरक्षणाचं होणार काय? आता त्यातल्या त्यात ज्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आलेली नाही, हा त्यातल्या त्यात दिलासादायक असा तो निर्णय झाला. परंतु मला आता वाटतं की सरकारने त्या ठिकाणी आपण गंभीर नसल्याचं या ठिकाणच्या याच्यातून पूर्णपणे सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे. आपल्यासोबत विनायक मेटे आहेत, शिवसंग्रामचे अध्यक्ष आहेत. गेल्या 20-25 वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी सातत्यानं प्रत्येक सरकार बरोबर ते लढत असतात. कधी सरकार सोबत असतात, बहुतेक वेळा सोबतच असतात. याही वेळेस सरकार सोबत नाहीत पण विरोधकांसोबत आहेत. पण मराठा प्रश्नावर मात्र तीच भूमिका आहे. विनायक मेटे, तुम्ही सुद्धा आज सकाळी हा आरोप केला की सरकार गंभीर नाहीये, सरकारला अजूनही काय पावलं उचलली पाहिजेत
सुप्रीम कोर्टात, कारण ही निर्णायक सुनावणी आहे, ते कळत नाहीये? सरकार अजूनही चाचपडतंय का असं वाटतंय? अशी मी जी बोलत होतो त्याला निश्चितपणे माझा काही माहितीचा जी मी पाहतोय त्या सर्व गोष्टीचा आधार होता. या मराठा आरक्षणाची सुनावणी जेव्हा या म्हणजे 7 तारखेला झाली तेव्हा सरकार जागं झालं. जेव्हा मराठा आरक्षणाच्या चळवळीमधल्या काही कार्यकर्त्यांनी आवाज उठवला तेव्हा मग सरकारनं बैठक घ्यायचं फार्स केला आणि तेव्हापासून सुरुवातीपासून आमच्या 2 भूमिका मांडत आलेलो जे आपल्याही व्यासपीठावरून मी मांडलेल्या आहेत की सरकारनं ही भूमिका घेतली पाहिजे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ही सुनावणी होता कामा नये. आणि दुसरं असं की ही घटनात्मक विषय आहे, घटनात्मक प्रश्न आहे, त्यामुळे घटनापीठाकडं ही सुनावणी झाली पाहिजे आणि तिकडं ती वर्ग केली पाहिजे. ह्या दोन्हीही गोष्टीच्या बद्दल महाराष्ट्र शासनानं शासनाच्या वतीनं माननीय सुप्रीम कोर्ट महोदयाच्याकडं अर्ज तिथं दाखल केला पाहिजे. परंतु 7 तारखेची सुनावणी असेल, 15 तारखेची सुनावणी असेल, ह्या दोन्हीही सुनावणीच्या वेळेस मी आपल्याला अतिशय जबाबदारीने सांगतो की ह्या दोन्ही सुनावणीच्या वेळेस ह्या दोन्ही गोष्टीकडे पूर्णपणे कानाडोळा ही या सरकारनं केला. साधं त्यांनी मागणी सुद्धा केली नाही की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ही सुनावणी घेऊ नये किंवा घटनापीठाकडे ही प्रकरण वर्ग करावं, मागणी सुद्धा केली नाही. दुसरं त्याच्यानंतर खूप लोकांनी आरडाओरड केला. नंतर आता 3-4 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांनी काही मराठा समाजाच्या जे चळवळीमधले लोक आहेत, वकील आहेत, अधिकारी या सगळ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरती मीटिंग घेतली. या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं जे भूमिका सातत्यानं मांडत होतो तीच मांडली. एवढंच नाही तर जे वकील मंडळी म्हणजे जसं आरक्षणाच्या बाजूनं सरकारची एक भूमिका आहे, शिवसंग्रामची एक भूमिका आहे, तसं अनेक लोक याच्यामध्ये सहभागी झालेत आरक्षणाच्या बाजूनं, विरोधातून पण काय आहेत. तर आम्ही हे वारंवार सांगितलं की जे वकील मंडळी आहेत, सिनियर काउन्सिलर आहेत, या सगळ्यामध्ये समन्वय करावं आणि प्रत्येकानं कोणती कोणती भूमिका मांडावी हे त्या माणसाचं नियोजन हे शासनानं केलं गेलं पाहिजे. आणि दुसरं असं की महाराष्ट्र शासनाचे जे आपले ज्येष्ठ सिनियर काउन्सिलर आहेत, या सिनियर काउन्सिलरनी यांनी सुद्धा कुणी कोणती बाजू टेक्निकली कुणी मांडायची किंवा तुमचे फॅक्ट्स आणि फिगर्स कुणी मांडायची आणि जे आपले घटनापीठाकडे द्यायचं की VCवर घ्यायची नाही याचं कुणी मांडायचं, याचं नियोजन करा. त्याबद्दल काय तुम्ही म्हटलेलं आहे, नियोजन केलं आहे ह्याची आम्हाला माहिती द्या. असं जेव्हा आम्ही मुख्यमंत्री आणि चव्हाण साहेबाला मी स्वतः विचारलं तेव्हा त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आरक्षणाच्या पाठीशी संपूर्ण सरकार उभं आहे, आरक्षणाच्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करण्याचं काम करू. पण आज आपण चित्र पाहिलंय अशी जी दुर्दैव आहे हे या राज्याचं की महाराष्ट्र मधील मराठा समाजाच्या दृष्टीनं आजचा या आरक्षणाच्या बाबतीत हा काळा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हे काळा दिवस आणायचं काम ह्या नाकर्ते सरकारनं केलेलं आहे हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतो. कारण 1 तारखेला अनेक लोक मी बऱ्याच लोकांचं ऐकलं, माननीय मंत्री महोदयाचं पण ऐकलं की काही लोक राजकारण करतायत आणि त्याला वेगळं वळण देत आहेत, त्याला स्थगिती नाही. मला एक सांगा की सुप्रीम कोर्टाने माननीय सांगितलं की 1 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही जागा भरायच्या नाही. म्हणजे याचा अर्थ काय, फक्त त्यांनी स्थगिती दिली एवढा शब्द वापरला नाही, बाकी काही करायचं नाही हे सगळं त्यांनी स्पष्ट आदेश दिलेत. म्हणजे काय, स्थगिती नाही, इनडायरेक्टली ही स्थगितीच आहे. आणि याच्यामध्ये आम्ही हे बोललो तर सरकार म्हणतं की राजकारण करतं. राजकारण काय करतंय हे सांगा ना तुम्ही. मग तुम्ही खरे आहेत की खोटे आहेत की आम्ही खरे खोटे हे जनता बघेल ना. कारण हे आम्ही जबाबदारीनं बोलतोय की आजच्या सुनावणीमध्ये आम्ही स्वतः त्याच्यात पार्टी झाल्यामुळं आम्ही स्वतः शब्द त्याचा ऐकलेला आहे. आता हे स्थगितीचं इनडायरेक्टलीची का आली तर आपल्या सरकारनं या 4 मेचा एक GR
कोविड-19च्या पार्श्वभूमीवर काढला की आरोग्य विभागाचा व्यतिरिक्त कोणतीही जागा आम्ही भरणार नाही. ते दाखवायचं काय कारण होतं तिथं, ते दाखवलं आणि आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आपल्या पायावर म्हणजे सरकारच्या नाही, पण मराठा समाजाच्या पायावर या सरकारनं पाय तोडायचं काम केलं. ते जी आर ठीक आहे, दाखवून ठीक तसे आहे, आदेश ठीक आहे, सोडून. ठीक आहे. आपल्यासोबत आता हे ऍडव्होकेट कधी विशाल बोलू? जोगदंड आहेत दिल्लीहून. मी त्यांच्याकडे जातोय. ऍडव्होकेट विशाल जोगदंड, ही सुनावणी एका निर्णायक टप्प्यावरती येते. 25 ऑगस्टला जी निर्णायक सुनावणी सुप्रीम कोर्टात होते त्यामध्ये सर्वच आरक्षणाचे प्रलंबित विषय येऊ घातलेले आहेत. म्हणजे तामिळनाडू आरक्षण असेल, 10% सवर्ण दुर्बलांचं आरक्षण असेल, त्याचबरोबर 102वी घटना दुरुस्ती ती सुद्धा आता कोर्टात तपासली जाणार आहे. आणि त्याचबरोबर आली तर मराठा आरक्षणाची सुद्धा चर्चा आहे. आणि मग एखाद्या वेळेस निर्णय होऊ शकेल की सरन्यायाधीशांच्या घटनापीठाकडं एकूणच विषय क्लब करून आरक्षणाचा हा पाठवायचा का. तर ती सुनावणी किती निर्णायक दिसते. यामध्ये अशी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आपल्या सर्वांच्या समोर ठेवू इच्छितो की आरक्षण हा जो विषय आहे तो प्रतिनिधित्वाचा विषय आहे आणि तो फक्त मराठा समाजापुरता लिमिटेड नाही आहे. तो देशामध्ये असणाऱ्या विविध मार्शल रेसेस ज्या लढवय्या जमाती आहेत त्या सर्वांचा तो विषय आहे. मग जाट समाज असू द्या ज्यांनी आंदोलन केलं, कापूस समाज आहे, पाटीदार समाज आहे आणि मराठा समाज आहे. तर या सर्वांचे विषय जे आहेत ते प्रतिनिधित्वाचे विषय आहेत. ते शिक्षणातलं प्रतिनिधित्व मागतायत, ते नोकरीतलं प्रतिनिधित्व मागतायत. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आहे याला आता आपल्या चर्चेमध्ये अगोदर एकांनी मांडलं की या जाती पुढारलेल्या आहेत, यांचे पॉलिटिकली फार डेव्हलपमेंट झालेली आहे. तर मला असं वाटतं की या पॉलिटिकल डेव्हलपमेंटचा आणि नोकऱ्यातल्या आणि शिक्षणातल्या आरक्षणाचा काही एक संबंध नाही आहे. आणि हे जे शॅडो समाज तयार होतो एक की ज्या समाजाला आपले फक्त राजकीय प्रतिनिधी असतात परंतु त्यांचं गव्हर्नन्समध्ये स्वतःचं रिप्रेझेंटेशन नसतं. आणि ही परिस्थिती देशामध्ये भरपूर राज्यामध्ये आहे. आणि हे असं असताना सुप्रीम कोर्टासमोर हे जे विविध आरक्षणाचे विषय आहेत ते क्लब करून एका कॉन्स्टिट्यूशन बेंचसमोर हा विषय जायला पाहिजे, जेणेकरून देशामध्ये असलेली जी असमानता आहे रिझर्वेशनमधली आणि ज्या जाती हे आरक्षण मागतायत या सगळ्यांचा एक म्हणजे एकाच केसमधून आणि एकाच सुनावणीमध्ये हा प्रश्न सलगरित्या मार्गी लागू शकतो. आणि हा जो प्रश्न आहे मार्शल रेसेसचा, हा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये तुकड्यामध्ये आहे. आणि यामध्ये अडचण अशी होते की विविध वकील विविध पद्धतीनं आपले मुद्दे मांडतायत. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय आहे की काही समाज म्हणतात की आम्ही मागासलेले आहोत, तर आम्ही सांस्कृतिक मागासले पण आमच्याकडे आहे. कुणी समाज सांगतं की नाही आमच्याकडं लोकांकडे उद्योगधंदे नाही आहेत. तर बेसिक कन्सेप्ट जी आहे की रिझर्वेशनची, ज्याच्यामध्ये आपण SC कमिशन याच्या मार्फत आपण हा जो सगळा अभ्यास केला जातो त्या समाजाचा, तर प्रत्येक राज्यामध्ये त्या कमिशनने अभ्यास केलेला आहे. पण सुप्रीम कोर्टासमोर ज्यावेळेस हे सर्व गोष्टी एकत्रपणे समोर येतील आणि त्याच्यामध्ये काही बेसिक गोष्टीचा आधार मानून ह्या रिझर्वेशन या प्रश्नाचा एक कायमचा क्वेश्चन ऑफ लॉ जो तयार झालेला आहे प्रश्न की या समाजांना रिझर्वेशन द्यायचं की नाही, तो एकदा निकाली निघेल. विशाल जोगदंडजी, महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण लागू करण्याआधी शिक्षणात 50% आणि नोकरीमध्ये 52% आरक्षण होतं. त्यानंतर आता मराठा आरक्षण लागू झालं, त्यामुळं शिक्षण 12% आणि नोकरीत 13% ॲड झाले. म्हणजे सध्या महाराष्ट्रातली जी टक्केवारी आहे शिक्षणातल्या आरक्षणाची ती जवळपास 63% झाली आणि नोकरीतलं हे 65% झालेलं आहे. जर का केंद्रात जाल तर आर्थिकदृष्ट्या सवर्णांना 10% आरक्षण ते वेगळं आहे. मराठा आरक्षण एकीकडं आणि केंद्रातलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांना जे 10% आरक्षण दिले गेलेलं आहे, या दोघांचा काही एकत्रित विचार होऊ शकतो का? कारण हे दोन केस स्टडीज अशा आहेत की यावरती मग इतर आरक्षणाची सुद्धा कसोटी लागू शकते. अशी जी याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यावी लागेल की केंद्र सरकारने जे 10% आरक्षण दिलेलं आहे
ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला दिलेलं आहे. बरोबर आहे. आजपर्यंत कधीही घटनात्मकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास असा वर्ग आरक्षणास पात्र आहे असं आजपर्यंत नाही. आणि असं असताना केंद्र सरकारने एक नवीन ग्राउंड तयार करून त्या आधारावर त्यांनी आरक्षण दिलेलं आहे. आपलं महाराष्ट्रातलं आरक्षण असो की जाट समाजाचं आरक्षण असो, हे जे आरक्षण आहेत हे मागासलेपणावर आधारित असलेले आरक्षण आहेत. याचा अर्थ असा आहे की देशामध्ये आरक्षणाची नीती याच्यावर आता व्यवस्थित अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे. मला तर असं कधी कधी वाटतं की कदाचित पार्लमेंटमध्येच हा मुद्दा जाणं गरजेचं आहे. कारण की सुप्रीम कोर्टासमोर ज्यावेळेस हा विषय जोपर्यंत निकाली निघत नाही की हा जो नवीन निकष केंद्र सरकारने आणलेला आहे ज्याच्यामध्ये आर्थिक आधारावर त्यांनी आरक्षण दिलेलं आहे, तो आधार कायदेशीर आहे, घटनाला आधारून आहे किंवा नाही, हे ज्यावेळेस डिसाईड होईल त्याच्यानंतर हे बाकीचे विषय आपण घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण सांगतो की सीलिंग लिमिट असायला पाहिजे. पण ही सीलिंग लिमिट जो प्रकार आहे, हा सीलिंग लिमिट मला वाटतं आता बहुतेक राज्यामधून ही भरपूर पुढे गेलेली आहे. 50% वर आपण अगोदरच गेलेलो आहोत. जर अशी परिस्थिती असेल तर केंद्र सरकारचं दिलेलं रिझर्वेशन जे आहे ते पहिले निकाली लागलं पाहिजे की ते कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की इंदिरा साहनी खटल्याचा जो निकाल होता त्यांनी जो एक बेंचमार्क सेट झाला होता आणि आतापर्यंत इंदिरा साहनी खटल्याचा दाखला दिला जात होता की आरक्षणाची टक्केवारी ही 50च्या वर जाता कामा नये, ती आता गैरलागू झालेली आहे. याच्यामध्ये इंदिरा साहनीच्या केसचा खूप लोक खूप वेळेस पुनरुच्चार करतात, परंतु तुम्हाला मी सांगू इच्छितो की इंदिरा साहनी हे एक सायटेशन म्हणून आपण फक्त वापरलं गेलं पाहिजे. ते काही फायनल नाही आहे. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो बेंचमार्क जो प्रकार आहे 50%चं एक सिलिंग लिमिटचा, तर तो जागेनुसार बदलतो आणि त्याचे पूर्ण अधिकार हे राज्याला आणि केंद्राला आहेत. त्यामुळं मला नाही असं वाटत आहे की हे बेंचमार्क म्हणून आपण याच्याकडे पाहायला पाहिजे. याच्यामध्ये म्हणजे एक नवीन कायदा आता उदयास येत आहे. ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पावलं उचलून सवर्ण समाजामध्ये 10% आरक्षण द्यायचं जे ठरवलं त्याच्यामध्ये नवीन त्यांनी निकष आणलेला आहे. जर हे निकष आपण पाहिले तर तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आता जुने जे केस लॉ झालेत ते कितपत आपण ग्राह्य धरू शकतो हाच एक मोठा प्रश्नार्थक चिन्ह तयार झाला. ठीक आहे. दिलीप अलोनींकडे जातोय. दिलीप अलोनी, दोन विषय आहेत. एक तर सवर्ण समाजाची आरक्षणाची तशी मागणी नव्हती. म्हणजे मला आठवत आहे तुम्ही फक्त एकदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन घेऊन गेला होता. त्यामध्ये सुद्धा आरक्षणाचा विषय खूप मागे होता, इतर मागण्या पुढे होत्या. मोर्चा न काढता सवर्ण समाजातल्या दुर्बलांना आरक्षण मिळालं असं आपण म्हणूया. पण दुसरीकडं मराठा आरक्षणासाठी कित्येक मोर्चे निघाले. आता मराठा समाज म्हणतंय आमचं जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे राज्य सरकारने ते राजकीय आरक्षण नाही आहे, ते सामाजिक आरक्षण नाही आहे, ते राज्यातल्या शिक्षणात, राज्यातल्या सेवा भरतीत आरक्षण दिलेलं आहे, राज्याचा विषय म्हणून दिलेला आहे. म्हणजे दोन वेगवेगळे विषय आहेत. केंद्राने सवर्ण समाजाचं बघितलं, राज्य सरकारनं मराठा समाजाचं बघितलंय. दोघांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, पण इतर दुखावले गेले आहेत. बरोबर. सर, पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सवर्ण समाजाने किंवा स्पेशली ब्राह्मणांनी कधी आरक्षण असं खूप जोराने कधीच मागितलेलं नाहीये. कारण की ब्राह्मण समाज हा अतिशय फ्लेक्सिबल आहे. जर सरकारी नोकरी त्यांना मिळणं कठीण झाल्यावर ते सॉफ्टवेअरमध्ये गेले, फॉरेनमध्ये गेले, त्याच्यामुळे ते परिस्थितीशी जुळवून घेतात नेहमी. आणि पहिल्यापासून हा शिक्षित समाज आहे. पुन्हा तो मायनॉरिटी आहे महाराष्ट्रात मी म्हणतोय. परंतु सवर्ण समाजाने इतर राज्यामध्ये मोदी सरकारला अतिशय विरोध केला होता जेव्हा अॅट्रॉसिटी ऍक्ट हा मोदी सरकारने अगदी जास्त भक्कम केला अमेंडमेंट आणून. आणि सवर्ण समाजाचं देशातल्या असं मत झालं की भाजप सरकार हे सवर्ण समाजाच्या विरुद्ध आहे. त्याच्यामुळे आपल्याला आठवत असेल हो, त्याचा फटका त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड मध्ये बसला असं भाजपला तेव्हा वाटणं स्वाभाविक होतं आणि तो बसलाही होता काही प्रमाणात. हा,
बरोबर. म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने हे पूर्ण देशाकरता सवर्ण आरक्षण आणलं, महाराष्ट्राकरता फक्त नाही आणलेलं. नशीब आहे महाराष्ट्राचं की महाराष्ट्रात 10% आरक्षण लागलं आहे आणि महाराष्ट्रात फक्त 4% ब्राह्मण आहेत. आता विचार करा, त्या 10% मध्ये सध्या फक्त मुस्लिम आहेत, पारशी आहेत आणि जैन आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये. आणि त्यात सगळ्या मायनॉरिटीज आणि मुसलमानांमध्ये फारसे शिक्षण नसतं. त्याच्यामुळे या 10% जवळजवळ 8% ब्राह्मण समाज कॅप्चर करू शकतो सहजपणे. कारण ब्राह्मण समाजाला मेजर कॉम्पिटिशन सवर्णांमध्ये नेहमीच होती, ती म्हणजे मराठा समाजाची. म्हणून मी नेहमीच मराठा समाजाला रिक्वेस्ट करतो आहे की त्यांनी ह्या त्यांच्या स्वतःला मागास म्हणून घेऊन, कारण मागास म्हणणं म्हणजे एखाद्याने खाली मान घालणं आहे, ते न म्हणता. आणि चला बुवा, हिस्टॉरिकल ऐतिहासिक जर त्यांच्यावर काही अन्याय झाले असते तर गोष्ट वेगळी. ते नेहमीच राज्यकर्ते होते. अन्याय झाले ते खूपशे दलितांवर झाले असतील, त्याचंही ऑब्जेक्टिव्ह प्रूफ नाही आहे. तर असं असताना राज्यकर्त्या समाजाने स्वतःला मागास म्हणून घेणं हे कमीपणाचं आहे. म्हणून मी त्यांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही ठीक आहे, काळाच्या ओघामध्ये मराठा समाज आता शासनकर्ती जमात किंवा समाज राहिलाय का? विनायक मेटे, सांस्कृतिक दृष्ट्या म्हणत नाहीये मी म्हणतोय सामाजिक दृष्ट्या मराठा समाज मागासलेला आहे. हे कुठल्या निकषावरती निश्चित करणार आहात? कारण जे निकष लावले गेले गायकवाड आयोगाने ते अनेकांना मान्यच नाहीयेत. ते म्हणतायत की मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रात तरी मागासलेला होऊ शकत नाही. असं आहे, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून आपण जर पाहिलं त्या काळापासून ते आज तागायत मराठा समाजाकडं, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक असो किंवा अनेक कागदपत्रामध्ये अनेकांनी काही शूद्रांचं म्हणून उल्लेख केलेलं आहे, कुणब्याचं पोर म्हणून उल्लेख केलेलं आहे, शेतकऱ्यांचं म्हणून केलेलं आहे. असे अनेक उल्लेख, अनेक कागदपत्र, अनेक दस्तऐवज मराठा समाजाला मागासवर्गीय म्हणून दाखवलेला इतिहास आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. ही इतिहासाच्या मधली गोष्ट झाली. मग ते सांगायचं म्हटलं तर मी खूप मोठे उदाहरणं आपल्याला देऊ शकेल. म्हणजे मागच्या काळापासूनच हा समाज मागासवर्गीयमध्येच गणला गेलेला होता. छत्रपती शाहू महाराजांना 1902 साली जेव्हा आरक्षण दिलं गेलं, ह्या देशामध्ये पहिली सुरुवात आरक्षणाची महाराजांनी केली, त्यामध्ये सुद्धा मराठा समाजाला मागासवर्गीयाच्या यादीमध्ये घेऊन, म्हणजे वैश्य, वाणी, ब्राह्मण हे फक्त वेगळे सोडता इतर सगळे मागासवर्गीय त्याच्यामध्ये मराठा समाज होता. म्हणजे हे असे अनेक पुरावे आहेत. तर हे सगळे एका बाजूला पुरावे आपण पाहिले इतिहासाकालीन. आणि आजच्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जर पाहिलं, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही गडचिरोली पहा, भंडारा बघा, गोंदिया बघा, नंदुरबार बघा, ठाणे बघा, पालघर बघा, नांदेड बघा, सिंधुदुर्ग बघा, या अनेक जिल्ह्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातले सुद्धा थोडेसे काही जिल्हे जर वगळला तर अनेक जिल्ह्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती, आर्थिक नाही सामाजिक दृष्ट्या सुद्धा काही ठिकाणी मराठा समाजाच्या घरांना, लोकांना बहिष्कृत केल्यासारखी परिस्थिती आहे. त्यामुळं हा समाज सामाजिक दृष्ट्या सुद्धा राज्यामध्ये मागासवर्गीय झालेला आहे. हे फक्त आरक्षणामुळे म्हणतोय असं नाही, पण एकूणच जर चित्र पाहिलं तर ही वेळ आता आलेली आहे. त्यामुळं जे आरक्षणाचे जे नियम आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक, ही मागासपणाचे लक्षणं आरक्षणासाठी मानले, ह्या दोन्ही याच्यामध्ये बसतंय. आणि त्याचा अभ्यास नेमकेपणानं, अतिसूक्ष्मपणानं माननीय गायकवाड आयोगानं केलेला आहे. आणि तो एवढा सूक्ष्म अभ्यास कसा काय होऊ शकतो हे अनेकांच्या डोळ्यामध्ये खुपतंय. आणि म्हणून ज्याला मराठा समाज प्रत्येक गोष्टीमध्येच खुपतोय, डोळ्यावर येतोय, त्यांचं फक्त कळकळ आहे, पोटातली मळमळ ते बाहेर काढतायत की हा राज्यकर्ता समाज आहे, हे असा आहे. अहो, कसला राज्यकर्ता समाज झाला आहे? किती वर्षापासून तुम्ही पाहताय एखादं मुख्यमंत्री पवार घराणं, चव्हाण घराणं किंवा अन्य पाटील घराणे, काही मोहिते घराणे असे जर सोडले तर सगळे बाकीचे कोण आहेत? किंवा सरकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जवळ 60 ते 70% दारिद्र्य रेषेखाली सगळा वर्ग आहे. त्याच्यामध्ये सगळं आपल्याला माहिती आहे कोणता समाज आहे.
अशी जी आपल्या विदर्भामध्ये तो यवतमाळपासून ते नांदेडपासून ते अगदी तिकडे भंडारा गोंदिया चंद्रपूरपर्यंतचे जर आत्महत्येचे आकडे पाहिले तर ही कोण येतं आत्महत्या करणारे? मग आणखीन कसलं तुम्हाला काय पाहिजे मराठा समाजाला? हा मराठा समाज संपला पाहिजे असं काहीचं म्हणणं आहे का? पण असं होणार नाही. मराठा समाज ही लढवाया जात आहे आपल्या हक्कासाठी अधिकारासाठी, पण सर्वांना सोबत घेऊन. जे मराठा समाज सर्वाला सोबत घेऊन जायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांपासून जे दाखवलंय ते आजही करतोय. पण इतर समाजाचं काय? इतर समाज सगळे मिळून मराठा समाजाला टार्गेट करतात. हे बरोबर नाही. मराठा समाजानं कधीही कुणाच्या ह्याच्यातलं हक्काचं वाटा काढून मागितला नाही, ना ओबीसीचा नाही, ना कोणत्याही समाजाचा मागितला नाही. तरीही अनेक लोक मराठा समाजाला टार्गेट करतात आणि आता तर ब्राह्मण समाज पण करायला लागलाय. मी त्याच्यावर काही जास्त लक्ष देत नाही, गांभीर्यानं ते घेतही नाही. पण अशा अनेक गोष्टी आहेत आणि हेच सगळं वातावरण आहे म्हणून मागणी केली, म्हणून निर्णय घेतला. बरं ठीक आहे. दिलीप बालोनींना आक्षेप आहे, त्यांनी हात वर केला. मी त्यांना संधी नाकारणार नाहीये, मी त्यांना संधी नाकारणार नाहीये, कारण त्यांचं नेहमी मला सांगणं असतं की ब्राह्मण समाजाला तुम्ही बोलू देत नाही, आम्ही पॉलिटिकली मायनॉरिटीमध्ये येतो म्हणून तुम्ही असं करता, असं ते म्हणत असतात मला. हा दिलीप बालोनी बोला. द्या ना. नाही सर, पहिली गोष्ट म्हणजे आजही गावागावामध्ये जे नेते आहेत त्याच्यात सगळ्यात जास्त मराठा समाज आहे. जेव्हा आपण एखाद्याला सामाजिक मागास म्हणतो तेव्हा त्याला आपण खालची जात म्हणतो, अगदी साध्या शब्दांमध्ये. मराठा समाजाला कोणीही खालची जात म्हणू शकत नाही. अतिशय खानदानी समाज आहे. त्यांचे शिष्टाचार, त्यांच्या मनाचा मोठेपणा बाबा आदमच्या काळातलं बोलताय, आताचं प्रॅक्टिकल बघा. मला मराठा समाजाला मागास म्हणणं आवडणार नाही, कारण मी मराठा समाजाला राज्यकर्ता म्हणतो आणि ब्राह्मण मंडळी त्यांचे पुरोहित नाही ना. आता तीच युएसपी मराठा समाजासाठी वीक पॉइंट झाली आहे, तोच दोष झालाय असं विनायक मेटे म्हणतायत. सारखं शासनकर्ती जमात राज्यकर्ते म्हणून समाजाचं खच्चीकरण झालं असं त्यांना वाटतंय. हा माझाही गैरसमज होता काही वर्ष. पण जेव्हा मराठा क्रांती मोर्चे वार्तांकनासाठी मी कव्हर केले तेव्हा लक्षात आलं की संपूर्ण समाज कधी नव्हे तो एकत्र रस्त्यावर उतरलाय. आता प्रत्येकाला असं वाटतंय की आपण मागासलेले आहोत, आरक्षणाचा फायदा मिळाला पाहिजे, नाही आपल्याला तर आपल्या नातेवाईकांना मिळाला पाहिजे. ही भावना मी प्रत्यक्ष बघितली. सर पण आहे ना सर, सवर्ण आरक्षणाचा पूर्ण फायदा मराठा समाजाला मिळू शकतो ना. जर त्यांनी ते बाजूचं आरक्षण घेतलं नाही तर ते सवर्ण याच्यातच येतात आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लिस्ट मध्ये ते सवर्णांमध्ये येतात. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे? प्रवीण दरेकर बघा, आघाडी सरकारनं अध्यादेश काढला होता 2014 मध्ये. त्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार म्हणजेच भाजप सरकारनं पुन्हा तेच आरक्षण पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मग त्याला घटनात्मक अधिष्ठान देण्यासाठी गायकवाड आयोगाची नेमणूक केली. हायकोर्टाच्या निर्देशानुसार गायकवाड आयोगाचा अहवाल आला, त्याला एक अधिष्ठान मिळालं आणि हायकोर्टानं टक्केवारी कमी करून 16ची 12-13 करून आरक्षण हे वैध ठरवलं. भाजपची भूमिका काय? राज्यामध्ये हे मराठा आरक्षण जे सामाजिक आरक्षण आहे एक प्रकारे ते सुरूच राहावं, त्यासाठी या सरकारनं पाठपुरावा करा. आणि दुसरं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकारनं, जे आता सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यांनी अधिक जोमानं पाठपुरावा करावा, जेणेकरून जे मागच्या सरकारने म्हणजे फडणवीस सरकारने त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त करून ते वैध ठरवून घेतलं होतं हायकोर्टाकडून, ते पुढे राहील. आपण एक आशिष बघाल की एक निर्विवाद सत्य आहे की ब्राह्मण समाजाचे असले तरी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या सरकारने घेतलेला पुढाकार आणि कायद्यात त्याचं केलेलं रूपांतर हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलेलं आहे आणि मराठा समाजालाही त्याची पूर्णपणे जाणीव आहे. आता आशिष आपण एक म्हणालात ते अगदी खरं आहे की या ठिकाणी सरकारने अत्यंत बारकाईनं या सगळ्या प्रकरणात लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कारण आपण बघाल की हे सरकार आल्यापासून, कारण मी त्यावेळेला प्रक्रियेत होतो, आमचे मेटे साहेब होते, विनोद पाटील, सारी आम्ही काही प्रमुख मंडळी मराठा आरक्षणाचा ज्या वेळेला मोठे मोर्चे निघाले आणि बैठका सुरू झाल्या त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी ज्या तत्परतेनं
संवेदनशीलतेने विषय हाताळला त्याची गांभीर्य आता या सरकारमध्ये त्या ठिकाणी दिसत नाही. वस्तुस्थिती मगाशी आपण या ठिकाणी मी आपल्याला सांगितली. कारण जर त्या ठिकाणी ज्या मागण्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींचे संघटनांच्या होत्या त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगशी मेटे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मागणी सुद्धा साधी केली नाही. वकील त्या ठिकाणी पूर्ण सगळी माहिती घेऊन नव्हते आणि त्याच्यामुळे भरतीच्या बाबतीत तर भयानक असं चित्र आलं की कोविडसाठी भरतीसाठी जो GR काढलाय त्या भरतीचा संदर्भ आणि लगेच सरकारच्या बाजूने सांगून गेलं की आम्ही त्या ठिकाणी भरती करणार नाही. परंतु आ बैल मुझे मार सारखं झालं की या माध्यमातून किंवा मराठा समाजातील तरुणांच्या भरतीचा विषय नाही तर सगळ्याच भरती आम्ही करणार नाही अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगून मोकळे झाले आणि एक नवा विषय या भरत्यांच्या संदर्भात सर्वांना त्या ठिकाणी सामोरा जावा लागणार आहे. आणि म्हणून आपण बघाल की या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात या सरकारला त्या ठिकाणी गांभीर्य नसल्याची किंमत आज या ठिकाणी आम्हाला मोजावी लागते. ठीक आहे, आता आपल्याला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडासा 25 तारखेचा आशेचा किरण आहे. ते जर घटनापीठाकडे वर्ग झालं आणि पुन्हा 1 तारखेच्या सुनावणीमध्ये आपण त्या ठिकाणी जर सरकार म्हणून नीट काळजी घेतली तर त्या ठिकाणी येणाऱ्या धोक्याला आपल्याला टाळण्याची एक संधी आहे. परंतु आत्ता मराठा समाजासह अस्वस्थ झालेला आहे. या निर्णयामुळे जे आरक्षण त्या ठिकाणी मिळालं होतं त्याचं भविष्य त्या ठिकाणी टांगणीला लागलेलं आहे. त्याच्यामुळे अतिशय चिंताग्रस्त ठीक आहे आपल्यासोबत विनोद पाटील आहेत, मूळ याचिकाकर्ते आहेत. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा मुंबई हायकोर्टानं मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं तेव्हा ती सुनावणीची प्रक्रिया स्पीडअप व्हावी, तिला वेग यावा म्हणून ते जास्त आग्रही होते आणि हायकोर्टानं त्यांचा तो आग्रह मान्यही केला होता. आता ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. विनोद पाटील, हाच एक प्रश्न आहे की जेव्हा राज्य सरकार कोविडचं कारण देऊन सांगताय की 15 सप्टेंबर पूर्वी आम्ही नोकर भरती करणार नाही, मराठा समाजासाठी इतर समाजावरती अन्याय का, हा सुद्धा प्रश्न मग चर्चेला येऊ शकतो की मराठा समाजासाठी. कारण का तर सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे, तिथे निकाल अपेक्षित आहे, म्हणून मग इथल्या सबंध नोकर प्रक्रियेला स्थगिती द्या. हा इतर समाजावर अन्याय नाही का? हे आमचं या तारखेचं परिपत्रक आहे आणि याच्यामुळे आम्ही भरती त्या ठिकाणी करतच नाहीत. त्यामुळे तुम्ही न्यायालयाने आमची बाब लक्षात घ्यावी, याच्यावर स्थगिती देण्यात येऊ नये. यामुळे राज्यामध्ये होणाऱ्या सर्वच्या सर्व भरती प्रक्रिया ज्या आजपासून पुढे सुरू होणार होत्या त्या स्थगित होणार आहेत. आजपर्यंत जे काही निर्णय लागले होते, मग पीजीचे ऍडमिशन असेल, एमपीसीचा रिझल्ट असेल, त्याबद्दल कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. आणि राहिला प्रश्न आपण विचारला की मराठा समाजामुळे इतर विद्यार्थ्यांवर अन्याय काय, हाच प्रश्न आमचा आहे की 12% 13% मराठा समाजाचे विद्यार्थी जर नोकऱ्यांमध्ये लागत असतील तर इतर नेते मंडळीने जे स्वतःचं राजकीय नेतृत्व स्थापित करण्यासाठी समाजाच्या नावाखाली मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिका दाखल केल्या, तर खरं तर त्या तरुण विद्यार्थ्यांनी आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे की नेमकं मराठा आरक्षण मिळाल्यामुळं कोणत्या समाजाचं 1% आरक्षण कमी झालं, ज्यामुळे तुम्ही न्यायालयामध्ये गेलात. आणि आजच्या या निर्णयामुळे नुसतंच मराठा विद्यार्थी नाही तर सर्व समाजाचे विद्यार्थी त्या ठिकाणी इफेक्ट होणार आहेत. न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की जे राज्य सरकारने सांगितलं ते आम्ही रेकॉर्डवर घेतो आणि अशी अपेक्षा करतो की राज्य सरकार या पद्धतीने वागेल. एकीकडे विरोधकांच्या वतीने सांगण्यात येत होतं की खुल्या मेरिटच्या नावाखाली मराठा आरक्षणचे विद्यार्थी घुसताय, आमच्या जागा कमी झाल्या. आता त्यांच्या लक्षात आलं असेल की त्रास काय असतो जर 1-2 महिने भरती झाली नाही तर दुसऱ्यांना विरोध करण्याची परिस्थिती कशी असते. आणि राहिला राज्य सरकारचा मुद्दा, तर राज्य सरकारने स्वतःहून स्टेटमेंट कोर्टात का केलं, हाच प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे. तारीख पुढे नेण्यासाठी युक्तिवाद होऊ शकत होता. तारीख पुढे ढकलण्यासाठी जसं मेटे साहेब बोलले, दरेकर साहेब बोलले, त्या ठिकाणी मागणी करण्यात येऊ शकत होती की आता व्हर्च्युअल हिअरिंग शक्य नाही, तशीच मागणी आपली होती. आणि आपण एक बघितलं, मी 24 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात एक विनंती केली होती 27 फेब्रुवारीला की हे
प्रकरण 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवा. तर फेब्रुवारी ते जुलै हा 6 महिन्याच्या कालावधीमध्ये राज्य सरकारला कधीच वाटलं नाही की आपण ही मागणी करावी आणि परवा ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं तर त्यावेळेस त्यांनी मागणी केली. ही राज्य सरकारने मागणी जर 2 तारखांच्या पूर्वी केली असती तर कदाचित 25 तारखेची सुनावणी आता झाली असती आणि राज्य सरकारला स्टेटमेंट देखील कोर्टात करावं लागलं नसतं. 25 तारखेची सुनावणी आहे 5 न्यायाधीशांची, ती सुनावणी अलीकडे आली असती आणि त्याच्यावर हो किंवा नाही हा निर्णय झाला असता आणि आजची प्रक्रिया करण्यापासून त्यांचा बचाव झाला असता. नेहमी आम्ही पॉइंट आउट करतो, परंतु लोकांना वाटतं आम्ही विरोध करतो, आम्हाला सरकारशी देणं घेणं नाही. सरकार खरोखर गंभीर नाही. माझं जेवढं वर्ष आयुष्य नाही त्याच्यापेक्षा अधिक आयुष्य नेते मंडळीच्या राजकारणात आहे. यांच्याकडे काही काही या राज्य सरकारमध्ये असलेले नेते मंडळीकडे कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, यांचं रोज वकिलांशी काम पडतं. यांना न्यायालय चांगल्या पद्धतीने माहिती आहे की न्यायालयामध्ये कशा प्रकारे मांडणी करावी लागते. परंतु मराठा समाजाचं दुर्दैव आहे की वेळोवेळी तारखेच्या अगोदर आम्हाला याला हलवून जागा करावं लागतं आणि जाणीव करून द्यावं लागते की तुम्ही आमचे पालक आहात, प्रतिनिधी आहात आणि त्याचा सर्व गोष्टीचा फटका आज या ठिकाणी तो बसलेला आहे. परंतु जसं दरेकर साहेब म्हटले की 25 तारखेला एक आशादायी किरण आहे. 25 तारखेला जर राज्य सरकारने व्यवस्थित बाजू मांडली आणि सांगितलं 2च गोष्टींवर हा निर्णय होऊ शकतो. हा अधिकार राज्यपाल महोदयांचा आहे का राष्ट्रपती महोदयांचा आहे. राज्यपाल महोदयांचा असेल आरक्षण देण्याचा अधिकार म्हणजे राज्य सरकारचा, राष्ट्रपतींचा असेल म्हणजे केंद्र सरकारचा. हे दोन्ही निर्णय घेण्याचा अधिकार या 3 सदस्यांना नाही. 5 पेक्षा अधिक न्यायमूर्तींकडे हे प्रकरण गेलं पाहिजे हे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो आणि एवढी प्रक्रिया वाचली असती आणि आज स्थगिती वगैरे हे मिळता कामं नव्हती. परंतु आता दुर्दैव आहे सरकार कशा पद्धतीने कोणाच्या भरोश्यावर सुप्रीम कोर्टात काम करतंय याची कल्पना आम्हाला नाही. ठीक आहे. विनोद पाटील, शेवटचा प्रश्न विचारतोय तुम्हाला. आजच्या सुनावणीनंतर तुम्हाला काय दिसतंय? मराठा आरक्षणाचा विषय हा सुप्रीम कोर्टातही अनेक काळ प्रलंबित राहू शकतो, जसं तामिळनाडूच्या आरक्षणाचा विषय आहे किंवा इतर काही आरक्षणांचे जे विषय आहेत जे प्रलंबित आहेत तसाच? नोकर भरती प्रक्रियेवरती जर स्थगिती नाही राहिली, कारण तुम्ही बघा आज नोकर भरतीच्या बाबत राज्य सरकारने भाषण केलेलं आहे, ऍडमिशनच्या बाबत त्या ठिकाणी भाष्य झालेलं नाही. जर स्थगिती म्हणजे 50% स्थगिती त्या ठिकाणी आहे. जर तामिळनाडू सोबत हे प्रकरण सुलभ होत असेल तर आमची कुठलीही हरकत नाही आणि आम्हाला आवडेल, आम्हाला टाइमपास करायला आवडणार नाही, परंतु आम्हाला आवडेल की 5 न्यायाधीशांनी याचा न्यायनिवाडा करावा, याच्यातले जे बारकावे आहेत त्याच्यावर समोर यावं आणि कॉन्क्रीट आरक्षण मराठा समाजाला भेटावं, जे पिढ्यानपिढ्या त्याचा उपयोग घेता येईल. यामुळे हे प्रकरण 5 न्यायाधीशांकडे गेलं आणि इतर आरक्षण सोबत सुलभ झालं, ही आपली जमेची बाजू राहील आरक्षण कॉन्क्रीट मिळवण्याकरिता. ठीक आहे. विनोद पाटील, आज सुनावणी दरम्यान माननीय सुप्रीम कोर्टाने एक विधान केलेलं आहे, ते मला खूप महत्त्वाचं वाटतं आहे. ते असं म्हणालेले आहेत की यापूर्वीच सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलेलं आहे, अंतिम सुनावणीच्या अधीनच सर्व राहील. म्हणजे काय तर आणखीन रिलीफ देता येऊ शकत नाही. अंतिम सुनावणीत जर का मराठा आरक्षण रद्द झालं तर यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय रद्द होणार आहेत. त्यामध्ये नोकर भरती सुद्धा. विनोद पाटील, ठीक आहे. विनोद पाटलांशी जाधव साहेब निश्चित बरोबर आहे. मागच्या काळामध्ये असंच घडलं. 2014चं आरक्षण मिळाल्यावर 2014 मध्ये बोला 2014 मध्ये जे विद्यार्थी नोकरीला लागले होते, ज्यावेळेस हा कायदा मुंबई हायकोर्टाने स्टकडाऊन केला, ते विद्यार्थी आजही घरी त्या ठिकाणी बसलेले आहे. 2014चा कायदा ज्यावेळेस स्टकडाऊन झाला त्यावेळेस हे विद्यार्थी आजही घरी बसलेले आहे आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे जे फायनल आउटकम असेल त्यानुसार हे लागू राहील. हे यांनी मागच्याच काळात स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी पुन्हा जातोय ॲडव्होकेट विशाल जोगदंड यांच्याकडे. ॲडव्होकेट विशाल जोगदंड, अनेक वेळा अशी चर्चा होते की, आणि हा सूर मराठा समाजात सुद्धा एक पत्रकार म्हणून मी कानोसा घेतो, अंदाज घेतो, तेव्हा जाणवतो की जर का खरंच मराठा समाज मागासलेला असेल आणि राज्य मागासवर्ग आयोगानं त्यावरती शिक्कामोर्तब केलं असेल तर मग मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे राजकीय आरक्षण का मिळू नये? म्हणजे सध्याच्या एक्झिस्टिंग अस्तित्वात असलेल्या ओबीसी कोट्यामध्ये मराठा समाजाचा समावेश का असू नये?
यावरती सुप्रीम कोर्ट काही विचार करू शकतं असं वाटतं का? तुमच्या अनुभवानं तसं वाटतंय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आरक्षणाची जी प्रक्रिया राबवली गेली महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये राबवली गेली आणि आता ती प्रक्रिया राबल्यानंतर तो कायदा जपण्याची जी आत्ताची जी सगळी जबाबदारी ही आत्ताच्या म्हणजे आपल्या राज्याची आहे. तर आता परिस्थिती अशी आहे की मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करण्यासाठी जे 2 बेसिक पॅरामीटर लागतात त्यातला सगळ्यात पहिलं पॅरामीटर आहे सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेपण आहे का. तर सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेपण आहे हे सिद्ध करायला वेगळं असायची काही गरज नाही, कारण की मराठा समाजाच्या म्हणजे नाव ठेवण्यापासून ते माणूस मरेपर्यंत जे काही विधी पार पाडले जातात त्या सर्व विधीमध्ये ब्राह्मण असणं हे गरजेचं असतं. त्यामुळं या समाजाची स्वतःची सांस्कृतिक फ्रीडम नाही आहे. या समाजाला ब्राह्मण समाजाची जोड आहे आणि ब्राह्मण समाजाने ते पार पाडले पाहिजेत. म्हणजे सांस्कृतिकदृष्ट्या हा समाज मागासला आहे हे तर सिद्ध होतं. परंतु याच्यामध्ये आपला मुद्दा असा चालला आहे की ओबीसी सारखं रिझर्वेशन मराठा समाजाला देता येईल का. तर आता हा जो मुद्दा आहे ओबीसी सारखं देता येईल का, तर याच्यामध्ये आपल्याला नाही, माझा प्रश्न असा आहे की काहींची मागणी असू शकते किंबहुना असेलही. मला आठवत आहे मराठा सेवा संघानं काही निवेदनं म्हणजे युती सरकारच्या काळात ही दिली होती की सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये मराठ्यांचा समावेश करा. मला आठवत आहे 95 ते 99च्या दरम्यान काही निवेदनं आली होती. आता अशीची त्यात विषय असा आहे ओबीसीचं जे आरक्षण आहे आणि त्याच्यामध्ये क्रिमिनलची जी अट लावलेली आहे सुप्रीम कोर्टाने, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की 1931 सालची लोकसंख्या जे मोजली गेली होती त्याच्या आधारावर ओबीसीचं आरक्षण त्यांनी ठरवलेलं आहे. आत्ता आपल्या महाराष्ट्रापुरतं आपण बोलतोय आणि महाराष्ट्राची जी लोकसंख्या किंवा महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती पाहता, राजकीय परिस्थिती पाहता मला वाटतं ह्याच्या असं कोणी काही करण्याची म्हणजे शक्यता वाटत नाही आहे की ओबीसीमध्ये मराठा आरक्षण देईल म्हणून. परंतु या प्रक्रियेमध्ये करता येऊ शकतं की ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश करता येऊ शकतो असं प्रावधान आहे. आणि असं करण्यासाठी मात्र त्याला राजकीय म्हणजे महत्त्वाकांक्षा लागेल. याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांचाही सहभाग तेवढाच असायला पाहिजे. आणि जे आयोग आहेत त्या आयोगांचं त्या पद्धतीचं एक निरीक्षण नोंदले गेले पाहिजेत. आणि त्याच्यानंतर हा राष्ट्रपतीकडे जाणारा विषय आहे आणि राज्यपालाकडे जाणारा विषय आहे. ठीक आहे. विनायक पेटे माझा सांगण्याचा हेतू हा आहे की राज्य सरकार कुठलंही असो, कोणत्याही सत्ताधारी पक्षाचं त्या वेळेस असू देत, प्रत्येकानं वोट बँक पॉलिटिक्सच्या नावाखाली मराठा आरक्षणाचा विचार केलेला आहे. आताही तेच होत आहे की मराठा समाजाची वोट बँक जास्त आहे म्हणून त्यांना राज्यातल्या शिक्षणात, राज्यातल्या नोकर भरतीत आरक्षण द्या, त्यांना पॅसिफाय करा, त्यांचं सांत्वन करा. राजकीय प्रश्न झालेला आरक्षणाचा एक मी आपल्याला या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो की कुणाला जे काही राजकारण करायचं असेल त्यांनी ते जरूर करावं किंवा काही करावं. उलट आत्ताच्या सरकारमध्ये आणि काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या तिघांचं मिळून असणारं सरकार यांनी पार या मराठा आरक्षणाचं आणि सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीचं धिंडवडे काढलेले आहेत. यांच्याकडं या सुनावणीच्या बद्दल किंवा अन्य विषयाच्या बद्दल लक्ष द्यायला, ध्यान द्यायला अजिबात वेळ नाही. कारण यांचं पूर्ण लक्ष सरकार वाचवण्याकडे, आपल्या खुर्च्या बचावण्याकडे. याचं कारण असं की आम्हाला जेव्हा आम्ही विशी होतीये विशीच्या बैठकीमध्ये तेव्हा मी स्वतः आणि आमच्या सगळ्या सहकार्याने विचारलं त्यांना की सरकार काय करणार आहे निर्णय घेणं हे सांगा. तो काही काळजी करू नका, आम्ही सगळे तयारी करून बसलेलो आहे. अहो माननीय आता जी मुकुल रोहतगी साहेबांनी आज कोर्टामध्ये सांगितलं माननीय न्यायमूर्तीच्या समोर की मुंबईवरून आमचे कागदपत्र येऊ शकले नाही, माणसं येऊ शकले नाही, म्हणून आम्हाला तयारी करता आली नाही, म्हणून आम्हाला वेळ हवाय. आता यांचं सरकार जर कुठं काही असतं, एखाद्या आमदाराला 10 विमानं पाठवली असती, एखाद्या गुत्तेदार आणायला ते हेलिकॉप्टर पाठवतात. पण मराठा समाजाच्या एवढ्या मोठ्या प्रश्नासाठी साधं एखादी गाडी घेऊन सुद्धा 1 दिवसात माणूस दिल्लीला पोहोचला असता.
ते सुद्धा करण्याची दानत या सरकारनं दाखवली नाही. आणि मग याच्यावर आपण लक्ष देऊ शकता. मी वेधू इच्छितो आपलं लक्ष की या सरकारचं कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाकडे या आरक्षणाकडे लक्ष नाही. हे दुर्दैवाची बाब आहे. ठीक आहे, ठीक आहे. विनोद पाटील, आजच्या सुनावणीनंतर तुम्हाला काय वाटतंय, पुढे इथून कसं कोर्ट पुढे सरकू शकेल? तुम्हाला वाटतंय की मराठा आरक्षणाची ही जी सुनावणी आहे ती सरन्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जाईल, वर्ग होईल? आतापर्यंत जी कारकीर्द बघितली आणि एकंदरीत प्रक्रिया फडणवीस बघितली तर निश्चित हे 5 न्यायमूर्तींकडे जाईल. आणि मी तर काही ज्योतिषी नाही, परंतु मी दावा करून सांगू इच्छितो हे 5 न्यायाधीशांच्या नंतर हे किमान 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पण प्रकरण वर्ग होईल. त्याचं कारण असं आहे, जसं वकील साहेबांनी सांगितलं, हा नुसता आता मराठा आरक्षणाचा विषय राहिलेला नाही. कारण मराठा समाज मागासलेला आयोगाने रिपोर्ट दिलेला आहे, राज्यपालांनी त्याच्यावर स्वाक्षरी झालेले आहे, 2018 मध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेला आहे. त्या सर्व बाबी इतर आरक्षणाशी क्लब होऊन 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जातील आणि गरज पडले तर 5 न्यायाधीशांचं खंडपीठ हे 8 किंवा 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करू शकतं इंदिरासानीच्या धर्तीवर. त्यामुळे मला विश्वास आहे 25 तारखेला निश्चित हे 5 न्यायाधीशांकडे प्रकरण लॉ पॉइंटवर चाललं ते जावंच लागेल, हे 100% ठीक आहे, ठीक आहे. मी इथंच थांबतोय, वेळ संपतोय माझा. पण तोच प्रश्न आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा सुप्रीम कोर्टात गेला. आता सुप्रीम कोर्टात 25 ऑगस्टला जी निर्णायक सुनावणी आहे इतर आरक्षणासंदर्भातली, त्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय येतो का? आणि मग 1 सप्टेंबरला ही सुनावणी पुढे एकत्रितपणे होऊ शकते का? दरम्यान जे मराठा आरक्षणावरनं राजकारण होत आलेलं आहे ते असंच पेटणार आहे का? हाही मुद्दा आहे. त्या अनुषंगानं पुन्हा आपल्याला वेळोवेळी चर्चा करावीच लागणार आहे. कारण हा केवळ मुद्दा मराठा आरक्षणाचा किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा नाही आहे, तर हा मुद्दा सबंध आरक्षणाचा आहे. त्यामध्ये राजकीय आरक्षण आहे, त्यामध्ये सामाजिक आरक्षण आहे आणि मराठा समाजाला ते दिलं गेलेलं SCBC राज्यातलं आरक्षण आहे, तो विषय आहे. एवढंच नाही तर मराठा आरक्षणाची जर का केस स्टडी उद्या तयार झाली तर मग इतर जे मोठमोठे समाज घटक आहेत ज्यांना आरक्षण हवं आहे त्यासाठी आंदोलनं त्या राज्यात होत आहेत. म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये कापू समाज असेल, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये गुज्जर समाज असेल, हरियाणामध्ये जाट समाज असेल किंवा गुजरातमध्ये पाटीदार समाज असेल, याही समाजाच्या काही मागण्या आणि आरक्षणाचे काही तिढे हे या निमित्तानं सुटतील की आणखीन गुंता वाढेल, हे सुद्धा या मराठा समाजाच्या सुनावणीमध्ये लक्षात येणार आहे किंवा त्यावरती ते अवलंबून आहे. मी तुर्तास आज इथेच थांबतो. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.